तुम्ही जर आपल्या मित्राबरोबर एका अशा ठिकाणी दारू पीत बसला जिथं आसपास लांब लांब पर्यंत कोणी नाहीये, तुम्ही दोघच तिथं दारू पीत बसलाय आणि रात्रीची वेळ आहे 10-10:30ची आणि तुम्ही दोघंही दारूच्या नशेमध्ये भरपूर धुंद झालाय आणि अचानकच तुमचा मित्र तुम्ही ज्या दिशेला बसले त्याच्या मागे बघून पळत सुटला आणि तुम्ही नशेत असल्या कारणामुळं तुम्हाला पळताच आलं नाही आणि तुम्ही तिथंच पडला आणि तुमच्या समोर 7-8 फुटाचा एखादा व्यक्ती येऊन समोर उभा राहिला तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, अशीच घटना पुण्यामध्ये स्वारगेट एरियामध्ये घडली होती. ही स्टोरी सांगण्या अगोदर अशाच मिस्टिरियस, हंटेड, हिस्टॉरिकल, हॉरर कंटेंट ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आता वळूया या घटनेकडे. मित्रांनो, आजपासून 2 वर्षापूर्वी स्वारगेट जे मेन एसटी स्टँड आहे तिथं काही बाहेर गावातनं आलेली मुलं जे फुटपाथला झोपतात, स्वारगेटच्या आसपासच्या एरियात झोपतात आणि तिथंच काम करतात आणि तिथंच दारू वगैरे पिऊन पडलेले असतात. असे स्वारगेटमध्ये भरपूर बघायला भेटतात. अशीच 2 मुलं होती जी दिवसभर केटरिंगची कामं करायची आणि रोज रात्री फुल दारू पिऊन स्वारगेटच्या आसपासच्या फुटपाथला कुठे एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडायची. आता ही दोन्ही मुलं जी होती ती एकाच मालकाकडे जो केटरिंगची ऑर्डर घ्यायचा त्याच्याकडे काम करायची आणि हे दोघांना आहे ना एवढा दारूचा शौक होता की त्यांना दारू पिल्याशिवाय जमायचंच नाही. एकदा असंच झालं. असेच ते केटरिंगची ऑर्डर करून आले आणि सलग त्यांना काम होतं, म्हणजे 7-8 दिवसाचं काम होतं त्यांचं केटरिंगचं. ते काय नाही, वाढपी काम करायचे आणि त्यांना आहे ना म्हणजे सतत 7-8 दिवस काम असल्या कारणामुळे त्यांच्या मालकाने त्या दोघांना ॲडव्हान्स भरपूर दिला होता की तुम्ही कामाला नक्की या, ॲडव्हान्स अगोदरच देतो. आता पहिल्या दिवशीचं काम झालं आणि हे काहीतरी 8-8:30ला काम सुटलं आणि ह्या दोघांना मालकाने पैसे दिले होते. हे स्वारगेटमध्ये आले आणि त्यांचं प्लॅन झालं की आता दारू प्यायची आणि सकाळी उठून लवकर कामाला जायचं. तर ह्या दोघांची आता हे जे लोकल म्हणजे जे अशी लोक असतात त्यांचं म्हणजे दारू कोणती की जी गावठी दारू भेटती, जी पिशवी असते प्लॅस्टिकची, त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भेटते, त्याला गावठी दारू किंवा हातभट्टी म्हणतात. तर ह्या दोघांनी कुठे तिथलं आसपास कुठे भेटत असेल तिथनं घेऊन आले काही त्या पिशव्या आणि भुर्जीच्या गाडीवरनं काही ऑमलेट वगैरे घेतले आणि हे जिथं झोपायचे तिथं जाऊन दारू प्यायला बसले. पण त्या दिवशी काय झालं की भरपूर तिथं पोलीस वगैरे होते. स्वारगेटच्या चौकात नेहमी पोलीसच असतात, पोलीस वगैरे होते म्हणून त्याच्यातला दुसरा काय बोलला, अरे नको उगाच आपल्याला पकडलं बिकडलं तर उद्या सकाळी कामाचं वांद होईल आपलं, आपण काम करू कॅनलवर जाऊ दारू प्यायला. हा जो कॅनल आहे तो कुठे, जो थिएटर आणि स्वारगेट याच्या मध्यभागी एक ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खालनं तो कॅनल जातो आणि त्याच ब्रिजवरनं असं डावीकडे वळलं की आत जायला पायवाट आहे आणि तिथं जास्ती करून आहे ना हे असेच जे चोऱ्या माऱ्या करणारे जे फालतू टपोरी लोक आहेत स्वारगेटला असतात ते तिथं सतत जाऊन बसतात. ते तिथं त्या कॅनलवर सतत त्यांचा अड्डाच झालाय तो. आता ह्या दोघांनी काय केलं, सगळं घेतलं त्यांचं जे काय घेतलं होतं दारू वगैरे, हे दोघ जण तिथं गेले. आता हे तिथं पोचले तेव्हा रात्रीचे काहीतरी 10-10:30 झाले होते. आता हे दोघ जण तिथं गप्पा मारत बसले आणि दारू पित होते. आता गप्पा मारता 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 11-11:30ची वेळ झाली. ह्यांनी तिथं ते ऑमलेट वगैरे जे काय घेतलं होतं ते काढलं आणि दारू बरोबर ते खातच होते. आता हे जे दोघ जण होते त्यातला आता त्याचं नाव काहीतरी गोविंद होतं जो समोर बसला होता आणि जो इकडे बसला होता त्याचं नाव लक्ष्मण होतं. तर हा जो लक्ष्मण होता तो गोविंदच्या मागच्या दिशेला बघून घाबरला आणि जोरात किंचाळून तिथनं पळत सुटला. आता हा जो गोविंद होता ह्याला एवढी नशा झाली होती की त्याला उठला, तो हा पळाला का म्हणून पळत हा पण सुटला, पण ह्याला नशेच्या नादामुळे पळता नाही आला. तो तिथंच पडून राहिला. जेव्हा त्यांनी मागं वळून पाहिलं की हा कुणाला बघून पळालाय त्यावेळेस
त्यांनी बघितलं की एक 7 ते 8 फुटाचा, अंगावर एकही कपडा नाही असा एक माणूस त्याच्या दिशेला हसत येतोय. ते बघून तो तिथंच बेशुद्ध पडला. आणि तो जो लक्ष्मण पळाला होता तो पुढे जाऊन ते सगळं बघत होता खूप लांबून. आता हा जो गोविंद होता हा बेशुद्ध पडला होता. तर ह्या लक्ष्मणने काय केलं की हा घाबरलेल्या का असल्या कारणामुळे तो तिथनं डायरेक्ट स्वर्गस्थानला जिथं ते झोपायचे तिकडे पळून आला. आता दुसरा दिवस उगवला आणि जो त्यांचा केटरिंगचा मेन ऑर्डर घ्यायचा मालक तो सकाळ सकाळी तिथं आला. वेटर भरतात ते सगळ्यांना जमा करतो. मग त्यांनी विचारलं दोघं कुठे आहेत, तर त्यातला लक्ष्मण तर तिथं भेटला, पण गोविंद कुठे, त्याला विचारलं लक्ष्मणला. तर लक्ष्मणनी रात्री घडलेला पूर्ण इन्सिडेंट सांगितला आणि लक्ष्मण तापाने फणफण करत होता. तो त्याच्या मालकाला म्हणाला की मला यायला जमणार नाही, रात्री असं झालंय. मग तो बोलला गोविंद तरी माझ्या बरोबर पाठव, गोविंद तरी येईल. गोविंद कुठे? मग त्यांनी रात्री घडलेलं जे जे सांगितलं होतं तर त्यांनी गोविंद जिथं पडला होता ती जागा म्हणजे सकाळच्या वेळी दाखवायला म्हणून त्या ज्या केटरिंग वाला मालक होता त्याला घेऊन गेला. तिथं जाऊन बघतात तर काय, तो जो गोविंद होता तो एवढ्या विचित्र हालत मध्ये होता की ओळखूच येत नव्हता की तो गोविंद आहे म्हणून. कारण त्याचा चेहरा पूर्णपणे असा सुजला होता, म्हणजे त्याचा चेहरा जो ओरिजिनल होता तो तसा दिसतच नव्हता. त्याचे हातपाय पूर्ण सुजले होते. ते बघून केटरिंगची ऑर्डर घेणारा मालक होता तो बोलला हा गोविंद नाहीये. पण हा लक्ष्मण होता, त्याला हे माहिती होतं की ह्याने रात्री हेच कपडे घातले होते. तो त्याला तेच बोलतो की हाच गोविंद आहे साहेब, आम्ही रात्री इथंच बसलो होतो, ह्यानी हेच कपडे घातले होते. आता हे बोलता बोलता मग त्याला पण जो केटरिंगची ऑर्डर घेणारा त्यांचा मालक होता त्याला पण विश्वास पटला हा गोविंदच आहे. मग त्यांनी काय केलं, तो बेशुद्ध अवस्थेत होता. मग 4-5 जणांना बोलवून घेतलं आणि त्याला उचलूही शकत नव्हतं, एवढा जड झाला होता तो. त्याला कसा बसा स्वारगेटच्या मेन चौकामध्ये आणला आणि त्याला रिक्षामध्ये घालून एका दवाखान्यात नेलं, तिथल्याच आसपासच्या एका दवाखान्यात नेलं. आता सकाळची वेळ होती, तो शुद्धीत नव्हता. तो म्हणजे बोलतात ना की तो पूर्णपणे मेल्यात जमा होता, काहीच रिॲक्ट करत होता. म्हणून त्या मालकाने पुन्हा या लक्ष्मणला विचारलं तू काय पाहिलं रात्री, काय झालंय नक्की सांग. लक्ष्मणने आता सांगायला सुरुवात केली.